कृषी पर्यटनाविषयाच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने नुकतीच कृषी पर्यटन योजना हे धोरण 26 सप्टेंबर रोजी त्याचा शासन निर्णय पारित झालेला आहे. आणि मग या पार्श्वभूमीवरती ज्यांना कृषी पर्यटनाचा अनुभव आहे असे व्यक्ती आपल्याला आज इथं भेटलेले आहेत. नमस्कार तावरे साहेब. पांडुरंग तावरे साहेब हे मूळचे सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील आहेत आणि ते गेले जवळपास 20 वर्षापासून कृषी पर्यटनाच्या संकल्पनेशी निगडीत काम करत आहेत. तसं बघितलं तर ते मूळचे शेतकरी आहेत, परंतु कृषी पर्यटनाचा स्कोप बघून त्यांनी स्वतः एक ॲग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ATDC नावाची संस्था स्थापन करून त्यांचं कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता त्यांनी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा म्हणजे गेल्या दशकभरामध्ये जगभरामध्ये जिथं कुठं ॲग्रो टुरिझम रिलेटेड कॉन्फरन्स झालेले आहेत त्या त्यांनी अटेंड केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर अनेक देशांची त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. असे पांडुरंग तावरे साहेब आपल्याला आज कृषी पर्यटनाच्या विषयी माहिती सांगणार आहेत. तर पहिल्यांदा तावरे साहेब, महाराष्ट्र पर्यटनच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करतो. तर पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमकी कृषी पर्यटन संकल्पना काय आहे ते आपण आम्हाला समजून सांगावं. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं हा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आयोजित केला आणि कृषी पर्यटनाच्या संदर्भामध्ये मला बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तमाम कृषी पर्यटन केंद्र चालक आणि मालक महाराष्ट्रातील यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. कृषी पर्यटनाची जी चळवळ आहे ही चळवळ आपण शेतकऱ्यांच्या बाजूने जर पाहिलं तर आता शेती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जेवढी शेती छोटी तेवढी आता परवडत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची जी पुढची पिढी आहे ही आता शेतावर थांबायला नको म्हणते आहे. याची कारणं खूप आहेत. एक तर शाश्वत त्याला आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही आहे, एक शाश्वत रोजगार उपलब्ध नाही आणि शाश्वत उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे. म्हणजे पाऊस, पीक आणि पिकाला मिळणारी किंमत या 3 गोष्टींवरती शेतकऱ्याचं जीवन अवलंबून आहे आणि ह्या सगळ्या अशाश्वत गोष्टी आहेत आणि म्हणून शेतकऱ्याची पुढची पिढी आता शहराकडे वळायला लागलेली आहे आणि म्हणून जर त्यांना थांबवायचं असेल तर शेतावर आधारित रोजगाराचं साधन उपलब्ध केल्याशिवाय आणि शाश्वत रोजगाराचं साधन उपलब्ध केल्याशिवाय ही आता पुढची पिढी थांबणार नाही. आणि म्हणून यांना असं करायचं असेल तर 2 गोष्टी आहेत. आपल्याकडं शेतकऱ्याकडं जे पिकतं ते आपल्याला विकता आलं पाहिजे किंवा जे बाजारात विकतंय ते आपल्याला पिकवता आलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, समजा मी शेतकरी माझी ज्वारी घेऊन जर दारोदार भटकत राहिलो, समजा पुण्याला गेलो, मग पुण्याच्या डेक्कनला बसलो, स्टेशनला बसलो किंवा कोथरूडला बसलो आणि माझी ज्वारी विकत बसलो तर ते मला परवडण्यासारखं नाही आणि माझी शेती पण करायची नाही. परंतु कोथरूडचा ग्राहक, स्टेशनचा ग्राहक, कोरेगाव पार्क मधला ग्राहक हा माझ्या शेतावरती येऊ शकतो आणि मग माझ्या शेतावरती आल्यानंतर तो शेती पाहिल, शेतीच्या निगडीत जे प्रकल्प आहेत ते पाहतील, गाव पाहतील, गावाची संस्कृती पाहतील आणि मग गावामध्ये एखादं जुनं मंदिर असेल, गावामध्ये एखादा ऐतिहासिक वारसा असेल, गावामध्ये एखादा भौगोलिक वारसा असेल, गावात एखादा नैसर्गिक वारसा असेल, हे सगळं जवळून त्याचा अनुभव घेईल आणि मग शेतामध्ये थोडंसं काम करण्याचा अनुभव, गावातल्या महिला बचत गटांनी तयार केलेले पदार्थांचा तिथं त्या ठिकाणी तो आस्वाद घेतील आणि मग हे सगळं जवळून जी पाहण्याची जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो. कारण एका बाजूला पर्यटक आणि एका बाजूला कृषी याची सांगड घालून आपल्याला शेतकऱ्याला त्याचा ताजा कृषी माल, बचत गटा, महिला बचत गटांचे पदार्थ, गावातल्या कारागिरांचे सगळे कलाकुसर हे आपल्याला पर्यटकाला आपल्या शेतावरती आपण ज्या किमतीमध्ये आपल्याला विकायचं आहे अशा किमतीमध्ये आपण त्या ग्राहकाला विकू शकतो आणि हेच म्हणजे सर कृषी पर्यटन. धन्यवाद तावरे साहेब.
पुढचं असं आहे की महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये अर्बनाइज स्टेट झालेलं आहे, नागरीकरण झालेलं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इंडस्ट्रीयल दृष्ट्या सुद्धा महाराष्ट्र पुढारलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची कृषीप्रधान म्हणून सुद्धा ओळख आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रमुख जे भौगोलिक विभाग आहेत, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे. तर या सगळ्या रिजन मध्ये या कृषी पर्यटनाला कशा प्रकारे स्कोप आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? सर, अत्यंत चांगला प्रश्न आहे. 2002 साली ज्या वेळेला खरंच कृषी पर्यटनाची संकल्पना अस्तित्व येण्याचं किंवा लॉन्च करण्याचं आम्ही ज्या वेळेला ठरवलं, त्यावेळेला आपण एक सर्वे केला होता सर. महाराष्ट्रातल्या जवळजवळ मुंबई असेल, पुणे असेल, अशा शहरामध्ये तो क्रॉस सेक्शन मध्ये सर आपण सर्वे केला होता आणि त्याचं सॅम्पल साईज जवळजवळ 2440 असं एवढं क्रॉस सेक्शन मधलं सॅम्पल साईज होतं. आणि मग त्या सॅम्पल सर्वेमध्ये आम्हाला असं आढळून आलं की जवळजवळ 43% शहरामध्ये राहणाऱ्या वर्गाला गावाकडं एकही नातेवाईक उरलेला नाही. आता मग नातेवाईकच उरला नाही म्हटल्यानंतर शेती, शिवार, गाव हे सगळ्या जवळून पाहण्याचा आणि अनुभव घेण्याचा विषयच उरत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या जसं जसं अर्बनायझेशन वाढेल, आज महाराष्ट्राचं जवळजवळ 57% अर्बनायझेशन झालेलं आहे. भारताचा विचार केला तर ऑलरेडी 40%चा क्रॉस झालेला आहे. आणि म्हणून जसं जसं शहरीकरण वाढेल तसं तसं आपल्याला कृषी पर्यटनामध्ये वाव आहे. आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे की आपलं जे हे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये याला महत्व किंवा ज्याला आपण स्कोप आहे असं म्हणतो. कारण विदर्भाचं सांस्कृतिक वारसा वेगळा आहे. मराठीत सर आपल्याकडे एक म्हण आहे की प्रत्येक 12 कोसावरती पाणी बदलतं, राहणीमान बदलतं, संस्कृती बदलते आणि बोलीभाषा बदलते. आणि म्हणून त्यामुळं प्रत्येक 12 कोसावरती एका कृषी पर्यटन केंद्राला अशा पद्धतीनं वाव आहे. आता नागपूरची संत्री घ्या, कोल्हापूरचा गुळ घ्या, इकडं उत्तर कोकणामध्ये आपल्या डहाणूच्या बाजूला चिक्कू घ्या, कोकणातले आंबे घ्या, सोलापूरच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी, ज्वारी, हुरडा, हे असे वेगळ्या वेगळ्या ज्याला आपण म्हणतो की तिथले जे आयकॉनिक गोष्टी आहेत, या गोष्टींवरती आधारित आपल्याला प्रत्येक विभागामध्ये आपल्याला कृषी पर्यटनासाठी वाव आहे आणि तो सक्सेसफुल पद्धतीने आपल्याला प्रमोट करता येऊ शकतो. बरोबर. आता या कृषी पर्यटनाला बहुतांश रित्या शहरातून लोक येतात असं जनरल ट्रेंड आहे. परंतु मग यात मूळ एक मुद्दा येतो की सेफ्टी. कारण शहरातल्या लोकांना काय लागतं, तर हे आपण जे आपलं कृषी पर्यटन केंद्र आहे ते ग्रामीण भागामध्ये रिमोट प्लेस, बऱ्याचदा गावापासूनही काही अंतरावर असतं. तर मग सेफ आणि ऑनरेबल टुरिझम किंवा सेफ्टीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल, की कशा पद्धतीने काळजी घेतली जाते सध्या, किंवा जे नवीन येऊ घातलेले जे कृषी पर्यटन चालक आहेत त्यांना आपण याबद्दल काय मार्गदर्शन कराल? सर, एखाद्या शेतकऱ्याला जर कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचं असेल तर असे एक काय म्हणतो आपण त्याला, त्याची लिस्ट आहे. आणि लिस्ट म्हणण्यापेक्षा की बाबा अशी एक चौकट आहे की या चौकटीमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तर तुम्हाला कृषी पर्यटन केंद्र करण्यास वाव आहे. पहिला म्हणजे काय की बाबा आपल्याकडं रिसोर्स आहे का. रिसोर्स म्हणजे काय, तर आपल्याकडं फळती फुलती शेती आहे का, आपल्या शेतीमध्ये विविधता आहे का. आणि मग ती विविधता असेल तर घरामध्ये पर्यटनाचं जे सगळं सांभाळणार आहे ते कोण आहे, त्याला थोडंसं जुजबी इंग्लिश, जुजबी हिंदी, मराठी बोलता येते का. आणि ते झाल्यानंतर तिथल्या पर्यटकांना तिथं भोजनाची व्यवस्था, आदरातिथ्य, गावामध्ये शिवारामध्ये शिवार दाखवताना शिवाराबद्दलची माहिती, शेतीबद्दलची माहिती, मातीबद्दलची माहिती, पर्यावरण, तिथलं हवामान, गावाची संस्कृती, याच्याबद्दलची माहिती सांगता आली पाहिजे. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की पर्यटकांची सेफ्टी आणि सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. कारण थोडंसं लाईटली आपण घेतलं की शहरातला जो पर्यटक आहे सर, हा 4 भिंतींच्या आतमध्ये असतो. फ्लॅटमध्ये आला की तो दरवाजा लावून घेतो. आणि मग त्यांना ती जी सवय आहे की शेतावर गेल्यानंतर जिकडे बघावं तिकडं असं उघडं दिसतं किंवा असं मोकळं आकाश दिसतं, मोकळं शेती दिसते, दऱ्या डोंगर तिकडे दिसत असतात. आणि मग तिथं 2-3 खोल्या, 4 खोल्या असं राहण्याला त्याला म्हणजे तो थोडासा घाबरतो. परंतु शेतकरी जर स्वतः पर्यटन केंद्रावरती राहत असेल, आणि मला वाटतं आपल्या धोरणामध्ये आपण तो मुद्दा नमूद केलेला आहे सर, की शेतकरी स्वतः जर शेतावर राहत असेल
तर पर्यटकांना थोडंसं सुरक्षित वाटतं. आणि याच्या उपरात त्या शेतकऱ्याची जर आपण सुरक्षा व्यवस्था जर चांगली असेल, जर कंपाऊंड वॉल असेल किंवा लाईव्ह कंपाऊंड वॉल, तारेचं कंपाऊंड म्हणत नाही मी, परंतु समजा तुरीचं तुम्ही कंपाऊंड केलेलं आहे किंवा बांबूचं कंपाऊंड केलेलं आहे, असं कंपाऊंड करून थोडंसं एक दोन कुत्री, आपली गावठी कुत्री जर पाळली तर थोडीशी सुरक्षा व्यवस्था चांगली होत असते. आणि आता आधुनिक ज्या गोष्टी आहेत, तुम्ही कॅमेरा लावू शकता, सीसीटीव्ही लावू शकता, चौकीदार ठेवू शकता. आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की कृषी पर्यटन केंद्र चालक त्या एका कृषी पर्यटन केंद्रामुळे जर त्या गावाला पूरक व्यवसायाचं जाळं निर्माण होत असेल, तर त्या सुरक्षा व्यवस्थेची काळजी करायची गरज नाही. एखादा शेतकरी म्हणला की बाबा मलाच सगळं पाहिजे, माझाच कृषी माल विकणार, माझाच सगळ्या गोष्टी करणार, मलाच त्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे, तर गावातली जी मंडळी असतात मग त्रास द्यायला सुरू करतात आणि मग सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपल्या बाजूचा शेतकरी, आपल्या गावातले महिला बचत गट, गावातले युवक, गावातली लोक तुम्ही कशी सामील करून घेताय याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत सर. धन्यवाद. त्यानंतर आपण बघितलं असेल तावरे साहेब की अलीकडे एक असा ट्रेंड आहे की जी नेहमीची पर्यटन स्थळं आहेत तिथं बऱ्याचदा नवीन युवक वर्ग आहे तो बऱ्याचदा कंटाळलेला असतो आणि मग त्यांना एक वेगळा काहीतरी अनुभव हवा असतो. मला असं वाटतं की कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक एक्सपिरियन्शियल टुरिझमचे वाढीचा पण आपला मूळ एक उद्देश आहे. तर त्या दृष्टीनं मग ग्रामीण कला असतील, संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टी किंवा आपलं ग्रामीण खाद्य आहे ज्याला महाराष्ट्रीयन जेवण म्हणू आपण, या सगळ्या गोष्टी कृषी पर्यटन केंद्रावर कशा पद्धतीने दिल्या जातात किंवा त्याचा एक एक्सपिरियन्शियल टुरिझम मध्ये कसं कन्व्हर्जन करता येईल आपल्याला? सर कृषी पर्यटन जसं म्हणतो आपण की अनुभव सिद्ध हा विषय आहे. आता कृषी पर्यटनाला गेल्यानंतर त्या पर्यटकाला जर तुम्ही मातीत खेळवलं नाही, त्या पर्यटकाला जर समजा काय तिथं शेती खुरपायला दिली नाही, त्या पर्यटकाला जर तुम्ही सुरपारंभे खेळायला दिले नाहीत, त्या पर्यटकाला जर तुम्ही समजा गाई म्हशीवर धुवायला दिल्या नाहीत, गायांच्या धारा काढायला दिल्या नाहीत, मेंढरांच्या मागं तुम्ही त्याला जायला दिलं नाही, शेतात पाणी घालायला दिलं नाही, म्हणजे हा जो अनुभव आहे, हा अनुभव तुम्ही दिला नाही तर तुम्ही कृषी पर्यटन केंद्र चालवू शकत नाही. कारण आपला जसं मग तुम्हाला सांगितलं की 43% वर्गाला गावाकडे कुणीही नातेवाईक उरलेलं नाही. आणि मग शेती शिवार ह्या सगळ्याचा अनुभव द्यायचा असेल तर समजा तुम्ही एखादा पर्यटक सकाळी 9 वाजता आला, तुम्ही त्याला स्वागत करा, छानपैकी पारंपरिक पद्धतीने स्वागत करा. आमच्या पर्यटन केंद्रावरती आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला टीका लावतो, हा जे मी टीका लावलेला आहे तो टीका आणि ही टोपी आम्ही आलेल्या प्रत्येक पर्यटकाला टीका लावून त्याची टोपी त्यांना देतो. आणि आम्ही असं गमतीने त्यांना सांगतो किंवा तुम्ही दिवसभर जर ही टोपी ठेवली तर तुम्हाला जाताना छानपैकी एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. आणि म्हणून ते दिवसभर गावामध्ये फिरत असतात, इकडे तिकडे फिरत असताना ही टोपी त्यांच्या डोक्यावरती असते. आणि मग झेंडूच्या फुलांचा हार, ते झाल्यानंतर त्यांना छानपैकी न्याहारी द्या. न्याहारी दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला शिवार दाखवायला जाता, त्या शिवारामध्ये समजा चिकूची बाग असेल, पेरूची बाग असेल, आंब्याची बाग असेल, मग त्या आंब्याबद्दल सांगा, आंब्याच्या व्हरायटी बद्दल सांगा, महाराष्ट्रामध्ये किती व्हरायटीज आहेत त्याबद्दल सांगा, चिक्कू बद्दल सांगा, चिक्कूच्या व्हरायटी किती महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल सांगा, त्याला क्लायमेट काय लागतं, चिक्कू का खावा, त्याच्या फूड व्हॅल्यूज काय आहेत, आंबा का खावा, या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यानंतर साधारण 2 तास त्यांना शेतीचं काम करायला द्या. मग तुम्ही खुरपायला देऊ शकता, दारे धरायला देऊ शकता, तुम्हाला म्हशी धुवायला देऊ शकता, तुम्हाला जे काही काम द्यायचंय ते तुम्ही 1-2 तास त्यांना द्या. एक उदाहरण सर मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी आमच्याकडे गुरुकुल नावाची एक शाळा आहे भोसलेनगर पुण्यामध्ये. ती शाळा ज्या वेळेला माझ्या शेतावरती आली त्यावेळेला त्यांच्याकडून आम्ही 4 एकर ज्वारी, 80 मुलं होती, त्या 80 मुलाकडून प्रत्येक साऱ्यामध्ये 2-2 मुलं असं आम्ही त्यांना एक थोडंसं अर्धा फूट त्या सगळं ज्वारी काढून दाखवली. आणि मग त्या मुलांना उभा केलं साऱ्यामध्ये, प्रत्येक साऱ्यामध्ये, आणि त्यांच्याकडनं ज्वारी काढून घेतली. आणि आमच्याजवळ साधारण 2-2.5 तासामध्ये 4 एकर ज्वारी काढून झाली. म्हणजे हा जो अनुभव आहे की ह्या मुलांना, आता ही मुलं कोण होती, तर आमदारांची मुलं होती, खासदारांची मुलं होती. गुरुकुल शाळा जी भोसलेनगरची आहे ही एकदम उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू मुलांची शाळा आहे. राजांची मुलं होती आणि ही मुलं कधी बांधावर सुद्धा गेलेली नाहीत, परंतु त्यांनी ज्वारी ज्या वेळेला काढली हा अनुभव त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. सर मला दुसरा एक छोटासा अनुभव सांगायचा आहे. आमच्याकडे सिटी बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट ज्या वेळेला माझ्या शेतावरती आले तर आजूबाजूला ऊसाच्या लागवडीचा कार्यक्रम चालला होता.
आणि मला म्हणले, पांडुरंगराव हे ऊसाचं काय चाललंय तुमचं? म्हणलं सर चला आपण नाश्ता करू आणि जाऊया तिकडे ऊसाचं. मग तिथं गेल्यानंतर त्यांना त्या ऊसाच्या खांडक्या कशा करायच्या, ऊस दाबायचा कसा, पोरं म्हणायची राव साहेब त्या सऱ्यामध्ये काही लावलंच नाही, तुम्ही पाणी कशाला सोडले? मग ते पाणी फुकट जाईल. त्यांना तर माहित नाही की ऊस असा लावायचा असतो. एक डोळा पद्धत, दोन डोळे पद्धत, त्या खांडक्या कशा करायच्या, ऊस दाबायचा कसा. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्हाला दुपारी 2 वाजले आणि मग त्यावेळेला मला ते सर म्हणले की पांडुरंगराव एवढे वर्ष झाले म्हणले मी साखर खातोय, आज तुमच्याकडनं मला ऊस कसा लावायचा कळालं. हा जो अनुभव आहे सर, हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे. आणि आम्हाला काय लागतंय, आम्हाला एकही रुपया खर्च येत नाही. जे शेतामध्ये कामं चाललेली आहेत, जसं तुम्ही म्हणालात की हा अनुभव देण्याचं जे काम आहे, हा अनुभव त्यांचा जन्मभर लक्षात राहणार आहे आणि तो अनुभव तुम्ही द्या. कृषी पर्यटन म्हणजे एक्सप्लोर, एक्सपिरियन्स अँड गेट एनरिच्ड. म्हणजे तुम्ही तिथं जा, गावामध्ये काय आहे ते पहा, त्याचा अनुभव घ्या आणि अनुभवातून अनुभूती घ्या. अनुभूती ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्यावेळेला तो पर्यटक तुमच्या पाठीवरती शब्बाशीचा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि कृषी पर्यटनातून आपल्याला तेच पाहिजे की शेतकऱ्याला जी समाजामध्ये प्रतिष्ठा नाही, ती प्रतिष्ठा जो वेळेला पर्यटक तुमच्या शेतावरती येईल आणि मग त्याने शब्बासकीचा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणेल पांडुरंगराव जीवन असावं असं, नाहीतर आम्ही म्हणले लोकलची 3:40 3:45 धावतोच आहे, पळतोच आहे, अख्खा आमचं आयुष्य पळापळीत गेलं. असं तो आयुष्य करायचं असेल तर कृषी पर्यटनावरती येऊन हा अनुभव घेतल्याशिवाय त्यांना ती अनुभूतीच येणार नाही सर. छान तावरे साहेब, तुम्ही आम्हाला त्रिसूत्री सांगितली, एक्सप्लोर, एक्सपिरियन्स आणि एनरिच. याच्यानंतर आपल्याला जसं कृषी पर्यटन हा एक कृषी पूरक व्यवसाय समजला जातो. ज्या पद्धतीनं आपण पूर्वी शेळी पालन करा, डेअरी पालन करा, या गोष्टी सांगितल्या जायच्या, तसंच एक कृषी पर्यटन हा एक कृषी पूरक व्यवसाय मानला जातो. तर याचं आर्थिक गणिताबद्दल आपण काय सांगाल की हे कसे फायदेशीर आहे, याच्यातले काही इन्कम जनरेशनचे सोर्स काय आहेत याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीनं या दोन्ही विषयी आपण काय सांगाल? सर आपण याच्यामध्ये 2 एक्झाम्पल घेऊया. एक कोरडवाहू शेतकरी आणि एक पाण्याचा शेतकरी, ज्याला पाणी आहे. अगोदर आपण कोरडवाहू शेतकरी घेऊया. 80 ते 87% शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले कोरडवाहू शेतकरी आहेत. पावसांवरती अवलंबून त्यांची शेती आहे. आता मला तुम्ही सांगा की ह्या कोरडवाहू शेतकऱ्याचं जर समजा 5 एकर शेती असेल आणि समजा त्यांनी ज्वारी लावली 5 एकरामध्ये, त्या 5 एकराचं समजा 20 क्विंटल ज्वारी, 5 गुणिले समजा 100 क्विंटल ज्वारी निघाली आणि 15 रुपये ते 17 रुपयाने भाव मिळाला, तर साधारण 130 दिवसामध्ये 1,70,000च्या आसपास, 1,70,000 नाही, 100 गुणिले 17 म्हणजे 17,000 रुपये त्यांना ते उत्पन्न मिळणार आहे. आता मला तुम्ही सांगा की या 130 दिवसामध्ये आपल्याकडं हा थोडासा तो बाजूला ठेवू, आता पाण्याचं घेऊया. पाण्याचं जर समजा त्याच्याकडे 5 एकर ऊस असेल, आता 5 एकरामध्ये समजा 50 क्विंटल धरू आपण, एका एकराचं त्याचं उत्पादन ऊसाचं गुणिले 5, समजा 50 गुणिले 5 250 त्याचा टन ऊस निघाला. एका टनाला समजा बाबा 2,500 रुपये भाव मिळाला, तर साधारण 12 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांना मिळतं. वजा साधारण 5-1 लाख रुपये त्याचा खर्च, त्या 5 एकराचा 1 लाख रुपये एकरी तुम्ही खर्च पकडून चला. 5 लाख रुपये वजा खर्च केला तर साधारण 7.5 लाख रुपये ऊसाच्या शेतकऱ्याला मिळतात. ते कधी मिळतात? जर तुमचा चालू ऊस असेल 12 महिन्यात मिळतात, अडसाली ऊस असेल तर तुम्हाला 18 महिन्यात मिळतात, किंवा त्या संचालक मंडळ जर चांगला असेल तर तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार आहेत, ते सुद्धा 18 महिन्यांनी 24 महिन्यांनी. आता कोरडवाहू शेतकऱ्याचं उत्पन्न 17,000 रुपये, या बागायतदाराचं उत्पन्न तुम्ही आपण 7 लाख रुपये वर्षाला पकडलं, वर्षात धरू आपण, गुणिले भागिले 30 दिवस, 12 समजा 7,50,000 भागिले 12 महिने आणि भागिले 30 दिवस, साहेब 200 रुपये सुद्धा येत नाही दिवसाला. आणि घरात जर 4 माणसं असतील तर 200 रुपये सुद्धा जर तुम्हाला दिवसाला मिळत नसतील तर तुम्ही 5 एकर ऊस लावताय कशाला? आणि इकडे 17,000 रुपयाचं जर तुम्हाला ज्वारीचं उत्पन्न मिळतंय 130 दिवसामध्ये, तर तुम्हाला ही शेती परवडणारच नाहीये. कधीही शेतकरी उबजारी येणार नाही आणि म्हणून ही पुढची पिढी थांबणारच नाही शेतावर, तुम्ही कितीही काय करा. आणि म्हणून आता त्या 5 एकराच्या शेतकऱ्यांनी जे ज्वारीचं पीक आहे, मी असं म्हणतो तुम्हाला ज्वारी लावायची ना 3 एकर ज्वारी लावा, 2 एकरामध्ये तुम्ही पर्यटनाचा प्रकल्प उभा करा. तीच ज्वारी तुम्हाला जर समजा 2 एकरामध्ये पर्यटन केलं, काय करायचं तुम्हाला? झोपडी वजा तुम्हाला
एक सफराचं करायचे, जेवणाची व्यवस्था करायची, भोजनाची व्यवस्था करायची, भोजनाचे काय झाडं वगैरे असतील तर सावलीमध्ये सतरंजा टाकून द्या छानपैकी, आणि त्यांना शिवार दाखवा, ज्वारी हुरड्याची पेरा, आणि त्याच 130 दिवसामध्ये फक्त हुरडा फेस्टिवल करा कृषी पर्यटनाचा. आता हुरडा फेस्टिवल जर केला तर तुम्हाला प्रत्येक पर्यटकाला, जर तुम्ही समजा 500 रुपये लावले एका पर्यटकाचे, तर हुरडा खाऊन खाऊन किती खाणार आहे माणूस? 100 ग्रॅम, 150 ग्रॅम खूप झाला. शहरातला माणूस 100 ग्रॅम खाल्ला की पोट भरतो त्याचं. आणि म्हणून तुम्हाला त्या 500 रुपयामध्ये 100 ग्रॅम पकडा, 150 ग्रॅम पकडा, आणि त्याच हुरड्याची व्हॅल्यू सर आता 250 रुपये किलोने हुरडा विकलेला आहे. आता आपल्याकडे जे 628 पर्यटन केंद्र आहेत त्यापैकी जवळजवळ 51 पर्यटन केंद्र फक्त हुरडा फेस्टिवलचे करतात. आता या 3 एकरामधून त्याचं उत्पन्न जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पन्न 130 दिवसामध्ये होईल. का? तर तुम्ही फक्त तेवढं चालवलंय. आता इकडे ऊसाचं उदाहरण घेऊ आपण. मी म्हणतो 5 एकर ऊस लावायची गरजच नाही, 3 एकर ऊस ठेवा, 2 एकरामध्ये पर्यटन करा. 2 एकरामध्ये तुम्हाला काय लागतंय? तसंच मी तुम्हाला सांगितलं, दिवसभराच्या सहली करा अगोदर. बँकेचं कर्ज करायची गरज नाही, बँकेचं तुम्हाला काही करायची गरज नाही. 2 एकरामध्ये दिवसभराच्या जर सहली केल्या तर त्यांना काय लागणार आहे? टॉयलेट ब्लॉक एक लागेल, भोजन व्यवस्था, किचन व्यवस्था, आणि शेती दाखवणारा तुमच्याकडे माणूस. आता त्या 2 एकरामध्ये तुम्हाला 12 महिन्यांनी जे 7-7.5 लाख रुपये मिळणार होते, तर शनिवार रविवारी जरी आपल्याला पकडला तरी 52 आठवडे, शनिवार रविवार असे 104 दिवस, 104 दिवसात तुम्हाला 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न ऊसाच्या बागायतदाराला सुद्धा मिळणार आहे. म्हणजे इकडे तुम्हाला कोरडवाहू शेतकऱ्याला तेवढं उत्पन्न मिळेल 100 दिवसामध्ये, तुम्हालाही तेवढं मिळणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला जो शेतकरी वर्ग आहे, कोरडवाहू असू द्या किंवा बागायतदार असू द्या, त्या दोघांनाही कृषी पर्यटन चांगला इन्कम मिळवून देईल. साहेब, फक्त इन्कमच नाही तर तुम्हाला शाश्वत इन्कम मिळवून देणार आहे. फक्त इन्कमच नाही पण शाश्वत रोजगार मिळवून देणार आहे. फक्त रोजगारच नाही परंतु शाश्वत उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करणार आहे. फक्त उदरनिर्वाहाचं साधनच नाही परंतु समाजामध्ये एक प्रतिष्ठा तुमच्याबद्दलची निर्माण करणार आहे. गावामध्ये तुमच्याकडे ज्यावेळेला लोक येतील, शिकलेले लोक येतील, डॉक्टर येतील, वकील येतील, रोटरी क्लबचे लोक येतील, लायन्स क्लबचे लोक येतील, हे सगळे चांगले चांगले लोक तुमच्या शेतावर ज्यावेळेला बघायला येतील, त्यावेळेला आजूबाजूच्या पंचक्रोशीतली लोक तुम्हाला येऊन विचारतील, अहो पांडुरंगराव, नक्की तुम्ही काय करताय, शेती कशी करताय, दाखवताय काय लोकांना? तसं केल्यानंतर एक सामाजिक प्रतिष्ठा, इन्कम, रोजगार साहेब त्याच्यामधून मिळणार. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की जे नवीन युवक किंवा जे शेती करतात ते अशा कृषी पर्यटनाकडे वळतात, परंतु मग प्रॉपर त्याला प्रशिक्षण नसतं किंवा मग मार्केटिंगच्याही काही अडचणी येतात. आपल्या धोरणामध्ये आपण या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, तरी पण याबद्दल तुम्ही शासनाला काय सजेशन देऊ इच्छिता, किंवा नवीन युवक जे येतील त्यांना पण ट्रेनिंग कितपत गरजेचं आहे आणि मार्केटिंग कसं करावं याबद्दल जर आपण मार्गदर्शन करा. सर, काय झालंय की मागच्या 20 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन थोडंसं वाढत होतं, आणि तुम्ही ज्या वेळेला आलात किंवा नायर मॅडम आल्यात किंवा गावडे सर आले आणि एक पर्यटन विभागाला जसं आपण कात टाकतो म्हणतो तसं ते झालेलं आहे. आणि मग पर्यटन विभागानं कृषी पर्यटन जे करायचं आहे ते करायचंच आहे असं तुम्ही मनावर घेऊन ते धोरण ज्या वेळेला आणलं त्यावेळेला आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे डोळे उघडलेले आहेत, किंवा चला आता आपण कृषी पर्यटन करू, चला आता आपण कृषी पर्यटन करू. तर शेतकरी बंधूंना मला एक सांगायचं आहे, कृषी पर्यटन चालू करणं खूप सोपं आहे, परंतु ते चालू ठेवणं म्हणजे ऑपरेशनल ठेवणं, त्याचं मार्केटिंग करणं, त्याचं प्रशिक्षण, आदरातिथ्य, हे सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत. म्हणजे तुम्ही तो राज कपूरचा पिक्चर पाहिला असेल, मेरा नाम जोकर. म्हणजे अंगामध्ये जर तुमच्या 104 जरी डिग्री ताप असेल आणि तुमच्या दारात जर पाहुणा असेल तर तुम्हाला ते हसावंच लागणार आहे. अंगात ताप येऊन तुम्हाला चालणार नाही. आणि म्हणून सगळ्यात अगोदर काय आवश्यक आहे तर तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. तुम्ही किती वर्षातनं तुम्ही काय 100 दिवस आजारीच पडणार आहात का? तसं चालणार नाही. तुमचं फिटनेस खूप महत्वाचं आहे अगोदर. त्याचबरोबर तुमच्या घराची स्वच्छता, तुमचं जे सगळं कुटुंब आहे हे कुटुंब एकत्र येऊन तो निर्णय घेण्याचा विषय आहे. घरामध्ये जर 2 भाऊ असतील, एक भाऊ म्हणला आता काय एवढंच राहिलं होतं का, म्हणलं आता कपशा धुवायचं, तुम्ही म्हणाल की मी बायकोला आता स्वयंपाक करायला लावतो, भांडी धुवायला लावतो, बायको म्हणाल तुम्ही बोंबलत राजकारण करत फिरताय गावभर आणि मला इथं पाहुणे आले की भांडी धुवायला लावताय आणि कपशा धुवायला लावताय, तर तसं चालणार नाही. हा एकंदरीत कुटुंबाचा घेण्याचा निर्णय आहे.
आणि म्हणून तुम्ही ठरवून घ्या की बाबा आलेल्या पर्यटकांना भोजनाची व्यवस्था कोण करणार, त्यांना गाव कोण दाखवणार, शेती कोण दाखवणार, शिवाराबद्दलची माहिती कोण देणार, आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये कोण फिरवून आणणार. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही आता सावळकर सर म्हणालात की छोट्यातनं सुरुवात करा. मोठं आपल्या कृषी पर्यटन म्हणजे बिल्डिंग बांधली, 12 फ्लॅट बांधले आणि हँडओव्हर केले, विकले असा विषय नाही येतो. तो विषय लॉंग टर्मचा विषय आहे की म्हणून तुम्ही साधारण एक दिवसभराच्या सहली एक वर्षभर चालून बघा आणि मग तुम्हाला त्यातनं किती आनंद मिळतोय, तुम्हाला किती पैसे मिळतात आहे, रोजगार किती उपलब्ध होतोय, तुमच्याकडे पर्यटक कशासाठी येतात आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग एक वर्षाने 3 खोल्या बांधा, 4 खोल्या बांधा, आपल्याकडे 8 खोल्यांपर्यंत टाउन प्लॅनिंगची गरज नाही किंवा येणे करायची गरज नाही. हा असा साधारण 4-3-5 वर्षाचा प्लॅन ठेवा. आणि म्हणून प्लॅन ज्या वेळेला तुम्ही कराल त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून शासनाने त्या पर्यटन धोरण, कृषी पर्यटनाच्या धोरणामध्येच प्रशिक्षण हा विषय घातलेला आहे. आणि मग प्रशिक्षण म्हणजे काय, तर तुम्ही आता जे 600 ते 1000 ऍग्री टुरिझम महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्या शेतकऱ्याकडे जा, त्यांनी कसं चालू केलं ते बघा, त्यांना किती परवडते, त्यांच्याकडे पर्यटक कसे येतात, ते सुरक्षेची व्यवस्था काय बघतात, स्वच्छता कशी ठेवतात, हाऊसकीपिंग कसं करतात, त्यांना तुम्ही जाऊन भेटा आणि मग आपला प्लॅन करा. कारण काय होतं की तुम्ही सरसकट जर तुम्ही त्यांचं पर्यटन केंद्र असं म्हणून माझंही असंच असायला पाहिजे, त्यांच्याकडे स्विमिंग पूल आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे, त्यांच्याकडे रेन डान्स आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे, असं करू नका. कारण तो पर्यटक जो शहरात राहतो की नाही, तो आपल्यापेक्षा चांगल्या स्विमिंग पूलमध्ये पोहतो, तो आपल्यापेक्षा चांगल्या एसी रूम मध्ये राहतोय, तो आपल्यापेक्षा चांगल्या सोसायटीमध्ये राहतोय, तो तुमच्याकडे का येतोय, कारण तुमचा काहीतरी युएसपी आहे. तुम्ही त्यांना शेती दाखवताय, तुम्ही त्यांना शेतीबद्दलची माहिती देताय, माती, शेती, शिवार, पाणी, जंगल, पर्यावरण, क्लायमेट याच्याबद्दलची तुम्ही त्यांना माहिती द्या. पाऊस, शेतात आपल्या गावामध्ये कुठलं पीक आहे बाबा, शेतकरी कसा राहतो, शेतकऱ्याचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहेत, महिला बचत गट काय आहेत, ते कुठले पदार्थ तयार करतात, गावामध्ये कोण कोण कारागीर आहे, त्यांना काय कलाकुसर करतात, याच्याबद्दलची तर तुम्हाला माहिती असेल, याच्याबद्दलची जर तळमळ असेल, सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी तुम्हाला शेतकरी असल्याचा अभिमान पाहिजे. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधल्या संस्कृतीचा अभिमान पाहिजे. तुम्हाला जर तो अभिमान नसेल तर तो अभिमान तुम्ही त्या पर्यटकांना देऊ शकत नाही. त्या किती जरी 1 लाख रुपयाचा तुम्ही मॅनेजर ठेवला तरी तुम्हाला त्यांच्या त्याला त्या मॅनेजरला तुमच्या झाडाझुडपाबद्दलचं काही कौतुक नाही. विचार करा, समजा आजोबांनी पंजोबांनी तुम्हाला शेतामध्ये एखादा आंब्याचं झाड लावलं असेल, आता त्याचा मोठा ढेर झाला असेल, त्या झाडाबद्दलची जेवढी आत्मीयता तुमची आहे तेवढ्या मॅनेजरची काय असणार आहे, त्याच्यासाठी एक तो आंबा आहे. आणि म्हणून तुम्ही शेतावर ज्या वेळेला पर्यटक आल्यानंतर तुम्ही थांबून हे सगळ्या गोष्टी करणार आहात का, तुम्ही तुमची माहिती, शेताची माहिती, गावाची माहिती तुम्ही देणार आहात का, तरच त्या पर्यटकाला आवडणार आहे. आणि म्हणून हे कनेक्शन जे आहे पर्यटक आणि शेतकरी, मेक अ फ्रेंड, आपण मेक अ फार्मर फ्रेंड अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या तिथं असली पाहिजे. कृषी पर्यटन म्हणजे रिसॉर्ट नाही, कृषी पर्यटन म्हणजे हॉटेल नाही, हे समजून घ्या अगोदर. आणि म्हणून आपण शेतकरी, आपल्याला काही कामधंदा नाही म्हणून पर्यटन करायचंय का, असं बिलकुल नाही. आपण का करतोय पर्यटन, पर्यटक म्हणजे ग्राहक, आपण ग्राहकाला आपल्या शेतावर बोलवतोय. का बोलवतोय, तर आपला कृषी माल विकण्यासाठी, का बोलवतोय, तर आपलं गाव दाखवण्यासाठी, का बोलवतोय, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला कृषी माल त्यांना विकण्यासाठी आपण बोलवतोय. आणि म्हणून थोडंसं प्रशिक्षण याच्यामध्ये घ्या. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आज रिलायन्स ग्रुप असेल, रिलायन्स ग्रुप मधलं जर त्यांचा 100 रुपये टर्नओव्हर असेल तर ते 20 रुपये R&D साठी ठेवतात आणि प्रशिक्षणासाठी ठेवतात. आपण किती शेतकरी ठेवतो मला सांगा. आपल्याला ऊस लागवड करायचं असेल तर कुठं जाऊन प्रशिक्षण घेतलंय आपण, आपल्याला गाय गोठा बांधायचं असेल तर कुठं प्रशिक्षण घेतलंय, आपल्याला जर शेळी मेंढी पालन करायचं असेल तर कुठं प्रशिक्षण घेतो. आपण काहीच करत नाही. आपल्याला असं वाटतं आपल्याला खूप माहिती आहे, नक्कीच माहिती आहे. आपण शेतकरी असल्यामुळं आपल्याला माती, शिवार आणि हे सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु नवीन एखादा जर प्रोजेक्ट आपल्या फार्मवर करायचा असेल तर तुम्हाला शेतीचं नॉलेज आहेच, पण पर्यटनाचं नॉलेज आहे का, आदरतेचं तुमच्याकडे आहे, नो डाऊट. आदरते तुम्ही आलेला पाहुण्याला उपाशी पाठवणार नाही, पण ते आदरतिथ्य शेती, गाव, हे सगळ्या गोष्टींचं टुरिझमच्या माध्यमातून कसं पॅकेजिंग करायचं याच्याबद्दलचं थोडंसं प्रशिक्षण मला असं वाटतं घेणं जरुरीचे आहे. आणि कृषी पर्यटनाच्या धोरणामध्ये ते आपसुकच आलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं महत्व
ज्या वेळेला आपण एखादा प्रशिक्षण घेऊन ज्या वेळेला सुरू करू त्यावेळेला निश्चितपणानं मला असं वाटतं फरक पडणार आहे. तावरे साहेबांनी छान माहिती सांगितली त्याबद्दल. त्याचबरोबर एक विषय येतो तावरे साहेब की आपण हे कृषी पर्यटन धोरण यशस्वी करण्यासाठी आपण पाठीमागच्या कालावधीमध्ये ज्या काही सूचना केल्या होत्या, म्हणजे याच्यामध्ये पर्यटन विभागाला जवळपास 6 ते 7 वेगवेगळ्या विभागांनी यास मान्यता दिलेली आहे. तर त्या सगळ्या विभागांच्या ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा या कृषी पर्यटन केंद्रावरती यशस्वीरित्या राबवाव्यात म्हणून आपण त्याचीही एक वेगवेगळे त्या विभागाचे GR काढण्याचीही प्रोसेस चालू आहे. या निमित्तानं मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आपण फक्त GR काढून थांबलेलो नाही आहोत, तर आपण याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जे कोणी युट्यूबवरती, फेसबुकवरती आणि ट्विटरवरती सगळे बघतायत त्यांना मला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की आपण याच्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर ज्यांना कुणाला कृषी पर्यटन केंद्रासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांना आपण www.maharashtra.tourism.gov.in या आमच्या वेबसाईटवरती त्याची लिंक उपलब्ध आहे. त्याच्यावरती जाऊन अगदी सुटसुटीत असा आपण फॉर्म बनवलेला आहे. त्यासोबत काही तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ऑलरेडी आमच्याकडे मागच्या म्हणजे 8 दिवसापासून सुरू केल्या, पण साधारण 12च्या आसपास तरी फॉर्म आता जमा झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना जे कोणी इच्छुक आहे त्यांना माझी या निमित्तानं विनंती आहे. शेवटचा प्रश्न मी तावरे साहेब आपल्याला या निमित्तानं विचारतो की आम्ही बघितलं की आपल्या इटली देशाची जर आपण थोडीशी तुलना केली तर महाराष्ट्राचा आणि इटलीचं आकारमान जवळपास सारखं आहे आणि इटलीमध्ये 20,000च्या आसपास जवळपास कृषी पर्यटन केंद्र आहेत. तर आता अनऑर्गनाइज स्वरूपात असताना सुद्धा तुमची संस्था असेल किंवा अन्य काही संस्था आहेत, तर या सगळ्यांच्या माध्यमातून जवळपास 700च्या आसपास सध्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. परंतु एक आगामी 10 वर्षामध्ये या धोरणानंतर कशा पद्धतीचं चित्र तुम्ही पाहता किंवा या निमित्तानं आपण नवीन जे युवक आहेत जे कृषी पर्यटन वळू इच्छितात त्यांना तुम्ही काय आशेचा किरण दाखवू इच्छिता या निमित्ताने? हा म्हणजे माझ्या मनाचा प्रश्न तुम्ही आता घेतलेला आहे. कारण या धोरणामुळे काय होणार आहे की जसं मी तो आपल्याला सांगितलं की आता तो कृषी पर्यटन पटलावरती आलेला आहे. आतापर्यंत कसं होतं की आपापल्या पद्धतीनं लोक करायचे, आपापल्या सगळ्या गोष्टी होत्या. आता ते पटलावरती आलेलं आहे आणि पटलावरती आल्यामुळे प्रत्येकाची नजर तिथं जाणार आहे. सगळ्यात अगोदर काय होणार आहे की कृषी पर्यटनाचं धोरण निश्चित झाल्यामुळं जसं आता मी सांगितलं की त्याला एक आतापर्यंत मान्यता होती, आता राजमान्यता झालेली आहे. आणि मग राजमान्यता ज्या वेळेला होते त्यावेळेला मग जसं आपण बँकर्स म्हणतो पुढे येतात. एखाद्या शेतकऱ्याला जर कर्ज द्यायचं असेल ते पुढे येतात. काही संस्था ज्या आता समजा कॉपरेटिव्ह आहेत संस्था त्या पुढे येतील आणि मग असे सगळं पुढे आल्यानंतर एक चांगला माहोल त्याच्यामध्ये तयार होईल. उद्या शैक्षणिक संस्था पुढे येतील. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. आतापर्यंत आम्ही बऱ्याच प्रयत्न केला होता. डॉक्टर विठ्ठलराव सिरके आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाचे एक्सटेन्शनचे डायरेक्टर आहेत. त्यांना आम्ही अभ्यासक्रम सुद्धा सबमिट केला होता. आम्ही दोघांनी मिळून एक अभ्यासक्रम तयार केला होता की कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला कृषी पर्यटनाचा अभ्यास कसा करता येईल. मागच्या आघाडीच्याच सरकारमध्ये साधारण एक 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेला सुद्धा शालेय शिक्षणामध्ये आपल्याला कृषी पर्यटन कसं घालता येईल किंवा कृषीचा विषय कसा घालता येईल त्याच्यावरती झालेला आहे. आणि मग ह्या विद्यार्थी ज्या वेळेला BSc ऍग्री करून बाहेर पडतील किंवा आपलं कृषी विज्ञान केंद्र आहेत आपल्याला त्यांनाही अभ्यासक्रम देता येईल. म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये याचा डिप्लोमा आणि डिग्री प्रोसेस सुरू होतील. त्याचबरोबर टुरिझम इंडस्ट्री मधले जे ट्रॅव्हल अँड टुरिझमचे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता अभ्यासक्रम ऍग्री टुरिझमचा नक्कीच येऊ शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला अभ्यासक्रमामध्ये आल्यानंतर लोक त्याचा अभ्यासक्रमाचे डिग्री झाल्यानंतर सुद्धा कृषी पर्यटन जे शेतकऱ्याची मुलं आहेत ते कृषी पर्यटन सुरू करतील. ज्यांच्याकडे कृषी शेती नाही ते असलेल्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. असलेल्या कृषी पर्यटन केंद्राचं ते चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतात. ऑनलाईन मार्केटिंग करू शकतात, ऑफलाईन करू शकतात. आपल्याकडे ट्रॅव्हल एजंट नावाचा जो कन्सेप्ट आहे तो ट्रॅव्हल एजंट समजा 10-15 ऍग्री टुरिझम सेंटरचं एकत्रित मार्केटिंग ते करू शकतात. एखादं पॅकेज करू शकतात. समजा नाशिक विभागामध्ये किंवा औरंगाबाद विभागामध्ये 10 पर्यटन केंद्र तिथं घेतली त्यांनी तर 10 दिवसाचा 15 दिवसाची टूर सुद्धा ते ऑर्गनाईज करू शकतात.
नाशिकलाही तसंच होऊ शकतं, कोल्हापूरलाही तसंच होऊ शकतं. अशा पद्धतीनं चारही आपल्या जे 7-8 अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत प्रत्येक विभागामध्ये, याच्याबद्दलचं चांगल्या पद्धतीनं कृषी पर्यटन केंद्र उदयास येतील. आणि आता आपण शालेय शिक्षणामध्ये शालेय म्हणजे एज्युकेशनल टूर ज्याला म्हणतो आपण, शालेय शैक्षणिक सहली, आपण तर हा GR काढलेलाच आहे शिक्षण विभागाने आणि आपण सुद्धा तो पर्यटन विभागाने, तर तो कंपल्सरी होणारच आहे. आज मला आपण सांगा की 12वीला 12 लाख विद्यार्थी किंवा 15 लाख विद्यार्थी बसतात, तेवढेच 11वीला आहेत, तेवढेच 10वीला आहेत, तेवढेच 8वीला आहेत, तेवढेच 9वीला आहेत, 5वीला आहेत. बस समजा एक 15 लाख विद्यार्थी एका इयत्तेमध्ये गुणिले 5, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी, अहो साहेब 1 कोटी विद्यार्थी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्याकडे 700 पर्यटन केंद्र आहेत. एक घेऊ शकतो का आम्ही? नाही घेऊ शकत एवढे. आणि म्हणून त्या आणि ते मुलं जाणार आहेत कुठं, तर 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जातील. किंवा सकाळी शाळेतून निघाले, 9 वाजता शेतावर पोहोचले, 9 ते 4 4:30 पर्यंत शेतावर थांबले, परत येण्यासाठी 6 वाजता शाळेमध्ये आले. तर प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या विभागामध्ये आपल्याला पर्यटन केंद्र उभा करता येतील, हा शालेय शैक्षणिक सहलीचा खूप मोठा ज्याला आपण म्हणतो की क्वांटम आपल्याला ऑलरेडी रेडी आहे. त्याचबरोबर कृषी विभागामध्ये आपल्या ज्या योजना आहेत, तुम्ही जर म्हणलात की त्या सगळ्या योजना आता कृषी पर्यटन केंद्रावरती प्राधान्यक्रमाने देण्यात यावा असं आपण आपल्या पॉलिसीमध्ये म्हणलेलंच आहे. मग ते ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल किंवा इतर योजना आहेत, शेततळ्याची योजना असतील, ड्रिप इरिगेशन असेल, पॅक हाऊस असेल, या योजना सगळ्यांना मिळणारच आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर पुढच्या 25 वर्षामध्ये 2002 साली 43% वर्गाला गावाकडे एकही नातेवाईक नव्हता. साहेब आता 2020 आहे, तर ऑलरेडी हे 50%च्या वर 56% महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. आणि म्हणून जसं जसं शहरीकरण वाढेल तसं तसं आपल्याला कृषी पर्यटनाकडे डिमांड वाढणार आहे. आणि एक वेळ अमेरिकेसारखा येईल, 98% लोक शहरात राहतात आणि फक्त 2% शहरी शेती करतात. अशा वेळेला काय होईल विचार करा. आज अमेरिकेमध्ये प्रत्येक 47 राज्यांमध्ये कृषी पर्यटनाचं धोरण आहे. प्रत्येक 47 राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या कृषी पर्यटनाच्या संघटना आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. तुम्ही एक लाईव्ह पाहिलेलंच होतं सेशन ह्याचं, आपल्या साऊथ अमेरिकेमधलं वर्माउंट हा जो देश आहे तिथला, त्या देशातलं तुम्ही पाहिलेलंच होतं की कृषी पर्यटन कुठंपर्यंत गेलेलं आहे. ते आता इटलीचा विषय निघाला, 20,000 कृषी पर्यटन केंद्र. अहो साहेब झालं काय? महाराष्ट्राच्या अर्धा सुद्धा नाहीये इटली. मग तिथं काय करतात, तर छोटे खाणे काय, छोटे खाणे गाईचा गोटा, जर्सी गायांचा गोटा, 5-6 एकर 10 एकर द्राक्षाचं छोटे खाणी, एक छोटीशी वायनरी. मग ते डोमेस्टिक वायनरीचं त्यांचं ते प्रोड्युसर असतं, ते वाईन तयार करतात. गाईपासून दूध, दुधापासून चीज तयार करतात. आणि ते चीज आणि वाईन टेस्टिंगसाठी ते सगळ्या मंडळींना, शहरातल्या मंडळींना शेतावरती बोलवतात. फिलिपिन देशाचं उदाहरण तुम्ही आपल्याला माहितीच आहे की जगभर आता कृषी पर्यटनाला चालना देण्याचं काम चाललेलं आहे. आणि योगायोगाने या वर्षीच्या जागतिक पर्यटन संघटनेने 27 सप्टेंबर हा जो पर्यटन दिवस असतो, जागतिक पर्यटन दिवस, त्याला सुद्धा रुरल टुरिझम थ्रू रुरल डेव्हलपमेंट थ्रू टुरिझम असं हे ब्रीद वाक्य किंवा थीम होती या वर्षीची. आता रुरल टुरिझम म्हणजे, रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर शेतकऱ्यांचा विकास, शेतीचा विकास, गावाचा विकास, महिलांचा विकास, युवकांचा विकास म्हणजेच रुरल टुरिझम आणि रुरल डेव्हलपमेंट. आणि म्हणून रुरल डेव्हलपमेंट या पर्यटनाच्या माध्यमातून कृषी पर्यटन एक त्याला चांगल्या पद्धतीनं सांगड घालून हा विकास होऊ शकतो. आणि जसं सावळकर साहेब तुम्ही म्हणालात की पुढच्या 25 वर्षामध्ये, आता आम्ही ऑलरेडी 20 वर्ष झालेली आहेत, म्हणजे आमच्या ऑलरेडी 1.5 पिढी या कृषी पर्यटनामध्ये गेलेली आहे. इथून पुढच्या 25 वर्षामध्ये कमीत कमी खूप मोठा वाव महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एक वेगळं विद्यापीठ मला असं वाटतं कृषी पर्यटनाचं महाराष्ट्रामध्ये 100% पुढच्या 10 ते 15 वर्षात नक्की उदयास येईल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. धन्यवाद तावरे साहेब, तुम्ही अतिशय छान अशा पद्धतीनं कृषी पर्यटनाविषयी खूप चांगली माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आता यानंतर काही प्रेक्षक आपले जे आहेत त्यांनी आपल्याला जे काही प्रश्न विचार असतील ते आपण पाहूया. हेमंत संत यांनी विचारलेलं आहे की क्लिनलीनेस, अँटी पोल्युटिंग रूल्स किंवा एक साधारणपणे इको टुरिझम कन्सेप्ट ह्याच्या निगडीत आपण राबवला पाहिजे, तर याच्याविषयी थोडक्यामध्ये सांगा आपण जरा माहिती.
सर, कृषी पर्यटन हा इट्स अ स्मॉल बिझनेस. हेमंत संसाहेब, कृषी पर्यटन मास टुरिझम नाही, हे लक्षात घ्या. कृषी पर्यटन म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर दिवसभराच्या सहली केल्या तर 5-25 पर्यटक त्यांच्याकडे येणार आहेत. 110, 102, 105 दिवसाचं आपण गणित मांडलेलं आहे. 52 आठवडे इंटू 2, 104 दिवसाचं. 104 दिवस गुणिले समजा 25 लोक, तर साधारण एक 2 ते 2,500 लोक वर्षभरामध्ये त्यांच्या घरी येतील. 500 रुपयाप्रमाणे त्यांना 12 ते 12.5 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे. आता हे 12 लाखाचं उत्पन्न खर्च वजा जाता 7-8 लाख रुपये त्या छोट्या शेतकऱ्याला मिळणार आहे, ज्याची शेती 2 एकर आहे, 3 एकर आहे, 5 एकरापर्यंतच. आणि म्हणून तिथे ऍज इट इज ज्या पर्यटकाला जर तुम्ही डूज आणि डोंट्स जर सांगितल्या, किंवा तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही, तुम्ही असलेलं जे तिथली निवास व्यवस्था आहे किंवा तिथलं दिवसभराच्या सहली आहेत, त्या दिवसभराच्या सहली कुठेही जास्त त्याला कॉन्क्रिटीकरण म्हणा किंवा जास्त त्याला बांधकाम म्हणा किंवा असं न करता जे ओरिजिनल तुमच्याकडे आहे, जे आहे तसं जर तुम्ही ठेवलं व्यवस्थित, आणि स्वच्छता तर पाहिजेच. दिवसभर तो पर्यटक मातीत खेळायला तयार आहे, पण रात्री झोपायच्या वेळेला त्यांना जी सवय असते स्वच्छताची, ती स्वच्छता पाहिजे. कारण आमच्या शेतकऱ्याची स्वच्छतेची व्याख्या आणि पर्यटकांची स्वच्छतेची व्याख्या शहरामध्ये राहिलेला खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेला काय होतं, एखाद्या वेळेला कमोडवरती 2-3 डाग असले तरी शेतकऱ्याला वाटतात काय 1-2 डाग चालतील, पण ते चालत नाहीत. आणि म्हणून स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. सावळकर साहेब जसे म्हणाले, स्वच्छता, सुरक्षा, संवाद आणि तिथलं ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून संत साहेब, कृषी पर्यटन हा एक इको टुरिझमचाच भाग आहे. पर्यावरण पूरक का म्हणतोय मी? कारण समजा मी शेतकरी आहे, तर पर्यटक येणार आहे म्हटल्यानंतर आम्ही स्वच्छ राहू, परिवार स्वच्छ राहू, आम्ही घर स्वच्छ ठेवू, माझं अंगण स्वच्छ ठेवणार आहे, माझं शिवार स्वच्छ ठेवणार आहे, आणि म्हणून गावात पर्यटक येणार म्हणून गाव स्वच्छ राहणार आहे. आता हे स्वच्छतेचं झालं, परंतु पर्यावरणाचं काय की मी नवीन झाडं लावेल, नवीन सगळा तिथलं पर्यावरणाचं जतन संवर्धन करेल. आणि म्हणून पर्यावरण पूरक हे कृषी पर्यटन याच्यासाठीच आहे की ते मास टुरिझम नाही, हे एक स्मॉल इज ब्युटिफुल. आता सगळीकडे तेच चाललंय जगभरामध्ये. बिग इज नोवेअर नाव, इट इज स्मॉल. नो मास टुरिझम, नो सिंथेटिक टुरिझम, ओनली ऑथेंटिक टुरिझम विल सर्वाइव्ह इन दिस वर्ल्ड. येस. आवरे साहेब, या निमित्तानं जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्याला हेही सांगायचं आहे की महाराष्ट्र पर्यटन विभागाने ज्यावेळी आता हे अनलॉक करत आहोत आपण कोविडच्या समस्येच्या पार्श्वभूमीवरती, त्यावेळी आपण ज्या वेगवेगळ्या एसओपीज केलेल्या आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याच्यामध्ये आपण फार्म टुरिझम आणि B&B साठी सुद्धा आपण एसओपीज केलेल्या आहेत आणि ते आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. त्यामुळे जे हायजीन किंवा कोविड कंप्लायन्स ज्याला म्हणतो आपण न्यू नॉर्मल मध्ये, तर त्या गोष्टी आपण करत आहोत. त्यानंतर लीना देशमुख मॅडम म्हणून आहेत, त्यांनी 2 सजेशन दिलेले आहे की अॅग्रो टुरिझमचा एक कम्प्लीट सेपरेट ग्रॅज्युएशन प्रोग्राम असावा, अशी एक त्यांची सूचना आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की आता आपण चर्चेमध्ये असं केलं की जे लोकल टुरिझम आहे महाराष्ट्राच्या विदिन महाराष्ट्र, ते तर होणारच आहे, ते पण होतच आहे, पण त्याचबरोबर ह्या आपल्या अॅग्रो टुरिझमचं आउट ऑफ महाराष्ट्र किंवा वर्ल्ड वाईड मार्केटिंग किंवा तिकडून टुरिस्ट कसे येऊ शकतील याच्याविषयी आपल्याला काय कसं प्लॅन करता येईल किंवा काय प्रयत्न करावे लागते यासाठी? निश्चितपणानं आपण त्याच्या ऑलरेडी आता प्रयत्न 10-12 वर्षापासून प्रयत्न करतच आहोत. ज्या ठिकाणी इंटरनॅशनल ॲग्री टुरिझम कॉन्फरन्स असतात, एक्झिबिशन्स असतात, लंडन सारखं वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट असेल, जे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून उपलब्ध होतं, तिथं आपल्याला टेबल चेअर मिळते. आणि मागच्या 5 तिथं वेळेला WTM मध्ये पर्यटनासाठी, कृषी पर्यटनासाठी त्यांनी टेबल स्पेस उपलब्ध करून दिली होती. सिंगापूर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ठिकाणी महाराष्ट्र टुरिझम जातं त्या ठिकाणी महाराष्ट्र टुरिझम शासनाच्या वतीनं, पर्यटन विभागाच्या वतीनं आपल्याला टेबल तिथं स्पेस उपलब्ध करून दिले जाते. आणि मग ज्या शेतकऱ्याला जायचं आहे त्या शेतकरी तिकडे जाऊन आपलं पर्यटन केंद्र मार्केटिंग करू शकतात. आता हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का? तर नाही. आणि म्हणून आमच्यासारखे ज्या वेळेला संस्था पुढे येते आणि मग ती संस्था साधारण एक डिरेक्टरी जर आपण केली 600 पर्यटन केंद्रांची, तर ती डिरेक्टरी आपण त्या एक्झिबिशनला ठेवतो आणि ती डिरेक्टरी ज्यावेळेला जाते.
आजकाल कसं झालंय की आता वेबसाईट आहे आणि वेबसाईटवरून तुमचा लंडनचा पर्यटक पळशीला येऊ शकतो, लंडनचा पर्यटक सोलापूरला जाऊ शकतो. आता हे ऑलरेडी वेबसाईटवरती आहेत, ऑनलाईन बुकिंग होत आहे, ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऍप आहेत, हे सगळ्या गोष्टी होणारच आहेत. आणि म्हणून शासनाच्या वतीनं हे खूप मोठं चांगलं पाऊल आहे. धोरणामध्ये सुद्धा पर्यटन विभागाने ते घेतलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असतील, एक्झिबिशन असतील, कॉन्फरन्सेस असतील, त्या ठिकाणी निश्चितपणानं पर्यटन विभाग सामील होणार आहे आणि त्याचं मार्केटिंग इंटरनॅशनली चांगलं होणार आहे. थँक्यू तावरे साहेब. त्यानंतर विकास टेंबरे म्हणतात की या पॉलिसी त्यांनी ऍक्च्युली महाराष्ट्र पर्यटनाशी निगडीत प्रश्न विचारलेला आहे की या कृषी पर्यटन धोरणामध्ये काही शेतकऱ्यांना काही लाभ आहेत का. तर या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत आपण जेवढ्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत त्या प्राधान्यानं या कृषी पर्यटन केंद्रावर द्याव्यात अशा पद्धतीचं तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जलसंधारणाची शेततळ्याची योजना आहे ती पण या कृषी पर्यटन केंद्रावर प्राधान्याने द्यावी असं आहे. त्यानंतर पर्यटन विभागाचे काही इन्सेंटिव्ह आहेत त्याच्यामध्ये फक्त जमीन खरेदी करण्यासाठीची स्टॅम्प ड्युटी वगळता इलेक्ट्रिसिटी ड्युटी मधले कन्सेशन आहे. त्यानंतर आपण जर तुमचं लार्ज स्केलवरती कृषी पर्यटन केंद्र चाललं तर त्यासाठी आपण स्टेट जीएसटी मध्ये एक्झम्पशनची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर जे शेतकरी स्वतः शेतावरती राहून हे कृषी पर्यटन केंद्र चालत असतील तर त्यांच्यामध्ये आपण गॅसचं जे रेट आहे तो सुद्धा डोमेस्टिक गॅस रेट म्हणजे कमर्शियल रेट नाही आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रेनिंग मोफत देण्याची सुविधा आपण केलेली आहे. ऑनलाईन मार्केटिंगसाठी सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत हे देणार आहोत. त्यानंतर सुयोग पवार यांचा प्रश्न आहे की हे जे एमटीडीसी जे B&Bचे जे प्रमाणपत्र आहे तशाच पद्धतीने हे असणार आहे का. या बाबतीमध्ये सुद्धा आपण ज्या पॉलिसीमध्ये जे काही निकष आहेत ते जे जे फुलफिल करतील त्या सगळ्यांना हे कृषी पर्यटनाचं नोंदणी प्रमाणपत्र आपण देणार आहोत. तर या निमित्तानं तावरे साहेब आपण इथं आलात आणि छान अशी माहिती दिली. या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपलं महाराष्ट्र पर्यटनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि एक शेवटचा प्रश्न आहे ऋषिकेश कोल्हापुरी विचारतात की लिंक किंवा फॉर्म मिळेल का. मला वाटतं मी आता सांगितलं, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की महाराष्ट्र पर्यटनची जी वेबसाईट आहे www.maharashtraturism.gov.in या वेबसाईट वरती तो फॉर्म उपलब्ध आहे, ती लिंक उपलब्ध आहे. गुगल फॉर्म आम्ही केलेला आहे आणि तो आपल्याला तिथं भरता येईल. सर कृषी पर्यटनासाठी कोणत्या परमिशन लागतात असं एक गजेंद्र दीक्षित यांनी विचारलेलं आहे. आपण प्रामुख्याने तिथे आपण फूड अँड ड्रगचं जे लायसन्स आहे ते आपण केलेलं आहे आणि 8 खोल्यापर्यंत असेल तर तुम्हाला बांधकाम परवानगीची गरज नाहीये नवीन कृषी पर्यटन धोरणानुसार. फक्त जर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला डॉर्मेटरीज वगैरे बांधायचे असतील तर मात्र मग तुम्हाला टाउन प्लॅनिंगची रितसर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. आणि त्याचबरोबर या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन विभागाचे जे आमचे उपसंचालक आहेत रिजनल लेवल, आपल्याकडे 6 रिजन आहेत. कोकण रिजन आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आणि नागपूर आहे. तर या 6 रिजन मध्ये 6 उपसंचालक आहेत आणि या उपसंचालक पर्यटन यांची तुम्हाला परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. गजेंद्र दीक्षित म्हणतात की प्रशिक्षण कुठे मिळेल, कसे मिळेल. आता एक जस्ट नुकतेच हे 26 सप्टेंबरला म्हणजे साधारण एक अजून एक महिना पण झालेला नाहीये, परंतु आपण याच्यामध्ये काही कृषी प्रशिक्षण कशा पद्धतीने देण्यात येईल त्याची एक आमची योजना तयार होत आहे. त्यामुळे नक्की तुम्हाला आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणाबद्दल आम्ही अवगत करू. गजेंद्र दीक्षितांचाच प्रश्न आहे की सर 2 ते 3 शेतकरी मिळून एक केंद्र चालू शकतात का आणि शासनाकडून काही सबसिडी मिळेल का. नक्की चालू शकतात. आम्ही या धोरणाअंतर्गत किमान मर्यादा दिलेली आहे की 1 एकर क्षेत्र असावं. आणि परंतु जसं तावरे साहेब बोलले की एक्सपिरियन्शियल करण्यासाठी जर काही शेतकरी एकत्र येऊन जर करत असतील तर त्यासाठी आपण याच्यामध्ये सहकारी तत्वावरती कृषी पर्यटन केंद्र चालवण्यासाठी किंवा रजिस्टर्ड युनिट असतील, शेतकरी बचत गट तयार करू शकता. शेतकरी बचत गट अशा पद्धतीने ते करता येईल. मला वाटतं हे सुयोग पवारांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलं आहे. थोडक्यात सर काय आहे की ज्या युवकांना किंवा ज्या शेतकऱ्यांना
कृषी पर्यटन सुरू करायचं आहे, तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला जे पर्यटन केंद्र सुरू आहेत त्यांना अगोदर भेटी द्या. त्यांना भेटी देऊन त्यांचं कसं चाललंय बघा, नाहीतर मग आगीतनं फुफुट्यात पडायचं का नको. मग तिथं जाऊन त्यांना विचारा की बाबा पर्यटक येतात का, कशासाठी येतात, तुम्ही कसं बघताय, काय करताय. म्हणजे अगोदर जे शेतकरी आता 600-700 शेतकरी आहेत आणि संपूर्ण 29 जिल्ह्यांमध्ये सर कृषी पर्यटन केंद्र आहे. तर जे जे लोक बघतात आहे, जे जे लोक प्रश्न विचारतात आहे, तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे की असलेल्या कृषी पर्यटन केंद्र असलेल्या शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही भेटा, त्यांना विचारा किती दिवस झालं, कसं झालं, काय करताय, कसं करताय, त्यांचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही याच्यामध्ये या. एवढंच मला सांगायचं आहे की ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आता शहरामध्ये चालू आहे ना, की बाबा चांगला पगार आहे, नोकरी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी कशाला इकडे यायचं आहे. कृषी पर्यटनाची योजना ह्याच्यासाठी आहे की आमच्यासारख्या शेतकऱ्यांना ज्यांना परवडत नाही, ज्याची शेती छोटी आहे, त्यांना पर्यटन केंद्र करू द्या. आणि म्हणून महाराष्ट्र शासन पुढे यासाठी आलेलं आहे की बाबा या शेतकऱ्यांना काय पाहिजे, तर शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे शहरातल्या राहणाऱ्या लोकांना, म्हणजे आता काय होतं की शहरात थोडंसं स्थिर सावर झालं की प्रत्येकाला असं वाटतं आपल्या नावाने कुठेतरी सातबारा पाहिजे, आणि मग ते सातबारा घेतात, हौशे खातर फार्म बांधतात, ज्याला आपण फार्म हाऊस म्हणतो. आणि मग ते फार्म हाऊसला वर्षभर तर ही मंडळी जात नाहीत, शनिवारी कधीतरी वेळ मिळतो म्हणून जातात. तिथं गेल्यानंतर अगोदर साफसफाई करायला लागते आणि मग त्या फार्म हाऊस मध्ये राहायला मिळतं. तर ह्यांना असं वाटतं की बाबा हे फार्म हाऊस आपण पर्यटन केंद्र सुरू करून चालू करायचं का, तर तसं करू नका. कारण तुमच्या हौशेसाठीच ते फार्म हाऊस राहू द्या. जे शेतकरी मंडळी आहेत त्यांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करू द्या. आणि म्हणून सावळकर साहेबांनी आणि त्या पॉलिसीमध्ये खूप छान दिलेलं आहे की 1 एकर तुमची शेती असेल तर तुम्हाला 2 खोल्या बांधता येतील, 2 ते 5 एकर पर्यंत असेल तर 4 खोल्या बांधता येतील, आणि पुढे 5 एकर असेल तर 8 खोल्या बांधता येतील. आणि म्हणून ते बरोबर मुद्दा सर आपण विभागाने तो घेतलेला आहे की छोट्या छोट्या शेतकरी त्याच्यामध्ये यावा. लीना देशमुखनी एक प्रश्न विचारला होता मॅडमने की जे परदेशात राहणारे जे भारतीय रहिवासी आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी काही आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम ठेवता येईल का? बरोबर आहे, कारण आपल्याकडे खूप मोठी संख्या 2 ते 2.5 कोटी भारतीय लोक परदेशात राहतात आणि ते त्या निमित्तानं परत इकडे येत असतात. तर मग याच्यासाठी आपल्याला कसं काय मार्केटिंग ट्रेनिंग किंवा असं काय करता येईल का, हा एक त्यांचा प्रश्न आहे. निश्चितपणानं सर, तर मागच्या वर्षीचा जर आपण डेटा घेतला तर जवळजवळ 2,69,00,000 पर्यटक बाहेरच्या देशातून भारतामध्ये आलेले आहेत. आणि त्यापैकी जवळजवळ 62,00,000 पर्यटक हे फक्त लेजर टुरिझमसाठी आलेले आहेत, म्हणजे भारत बघणं, देश बघणं, गावं बघणं, संस्कृती बघणं, त्याच्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून यांना एक आपण मॉडेल तयार करू शकतो, एक युट्यूबचं एक चांगल्यापैकी हे करून त्याचं रेकॉर्डिंग करून की बाबा एनआरआय जो आहे सिटीजन, त्यांनी आल्यानंतर नक्की काय बघायचं, कुठल्या शेतामध्ये जायचं, कुठले गावं बघायची. आणि म्हणून महाराष्ट्राचं आपण असं एक चांगलं आयकॉनिक प्रेझेंटेशन तयार करू शकतो. किंवा नागपूरच्या परिसरामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही तिथं काय काय बघितलं पाहिजे, कोल्हापूरच्या परिसरामध्ये असाल तर काय काय बघितलं पाहिजे, सोलापूर असेल, कोकणामध्ये असेल. आणि म्हणून प्रत्येक सीझन मध्ये, प्रत्येक रिजन मध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकाराचं छानपैकी असं मार्केटिंगचं एक व्हिडिओ तयार करता येऊ शकतो. त्यानंतर अजून एक प्रश्न असा होता की आपली शेती नसेल तर हे करता येईल का वगैरे. मला वाटतं की नाही करता येणार. आपला मूळच मुद्दा आहे की ही योजनाच शेतकऱ्यांसाठी आहे आणि ते पण याच्यामध्ये शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून आहे. जसं तावरेसाहेब बोलले की आपल्याला कुठंतरी याच्यामध्ये बायफर्केशन करावं लागेल की रिसॉर्ट ऍक्टिव्हिटी, कमर्शियल ऍक्टिव्हिटी आणि शेती पूरक व्यवसाय म्हणून. त्यामुळे शेती हा मूळ व्यवसाय आणि त्याला पूरक व्यवसाय म्हणून, त्यामुळे शेतकरी असावा हे आपण आठ घातलेली आहे त्याच्यामध्ये. अर्थात त्याच्यामध्ये एक आपण दुसरा कन्सेप्ट ठेवलेला आहे की सहकारी तत्वावरती जर काही लोक एकत्र येऊन जर केलं असेल तर ते करता येईल, असा पण एक त्यात तरतूद आहे. नाही, निश्चित तरतूद आहे सर, तो आपण केलेलीच आहे. परंतु समजा असलेल्या शेतीचा फक्त 20% भाग तुम्हाला पर्यटनासाठी वापरता येणार आहे, हे लक्षात घ्या. 80% तुमची शेतीच पाहिजे. तर 1 एकरामध्ये सुद्धा जर तुम्हाला करायचं असेल तर 40 गुंठ्यांपैकी तुम्हाला बाकीचा 80% ठेवाच लागणार आहे. फक्त तुम्हाला छोटी जागा वापरायला मिळेल पर्यटन केंद्रामध्ये. तर हे तुम्ही आपण लक्षात थोडंसं घ्या. कारण कृषी पर्यटनामधून महाराष्ट्र शासनाचं किंवा पर्यटन विभागाचं जे उद्दिष्ट आहे
हे उद्दिष्ट आपण समजून घ्या की छोट्यातला छोटा शेतकरी, छोट्यातलं छोटं गाव, त्याला मुख्य प्रवाहामध्ये पर्यटनाच्या कसा आणता येईल आणि मुख्य पर्यटनाच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर तो पर्यटक त्याच्याकडे गेल्यानंतर एक जोड उत्पन्नाचं साधन, प्रमुख कृषी पर्यटनामधून ज्या वेळेला तुमचं इन्कम प्रमुख उत्पादन होईल त्यावेळेला तुम्ही जोड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की तुम्ही वेगळ्या जीएसटी आहे, इन्कम टॅक्स आहे, या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत तुम्हाला, हे लक्षात घ्या. कृषी पर्यटन केल्यामुळे टॅक्स मध्ये माफी, जीएसटी मध्ये माफी, ह्याच्यामध्ये माफी अजिबात मिळणार नाही. कशासाठी पाहिजे आपल्याला? आणि म्हणून माझ्याकडे 5 एकर शेती आहे. 5 एकरामधून मला वर्षाकाठी आता बाबा समजा 4 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून 2-3 लाख रुपये मिळत आहे. तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे, तेवढ्याच सीमित पुरतं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यात ती मजा आहे, त्यातच ती मजा आहे. त्यानंतर गजानन खोलगडेंचा प्रश्न असा की प्लीज बहारीनला आपण कृषी एक्झिबिशन करू शकतो, मी आपणास पूर्ण सपोर्ट करेल. थँक्यू गजाननजी, तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आहात. आणि नक्की तावरे साहेब, या निमित्तानं मला पर्यटन विभागाच्या वतीने सांगायचं की आतापर्यंत आम्ही जनरल जे टुरिझमचे एक्झिबिशन असतात त्यात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सहभागी झालेलो आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही WTM असेल, ITB असेल किंवा दुबईचं जे आपलं एक्सपो असतं त्याच्यामध्ये पण आपण सहभागी झालेलो आहोत. परंतु आगामी कालावधीमध्ये महाराष्ट्र पर्यटन असे जे काही नीच प्रोजेक्ट आहेत, म्हणजे जसं आता सध्या आम्ही मेडिकल टुरिझम वरती पण वर्कआउट करत आहोत, तर पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही पण आम्हाला मध्ये काही सांगितलं की आपले काहीतरी वर्ल्ड अॅग्रो टुरिझमचे पण काही कॉन्फरन्सेस किंवा एक्झिबिशन होत असतात. तर निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र पर्यटन अशा अॅग्रो टुरिझम रिलेटेड काही जागतिक पातळीवरती एक्झिबिशन किंवा कॉन्फरन्सेस होत असतील तर निश्चितपणे आम्ही भाग घेऊ. तर तुम्ही पण तावरे साहेब याच्याबद्दल थोडंसं सांगा सगळ्यांना. नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण जसं मी सांगितलं की पर्यटन विभाग नेहमीच अग्रेसर त्याच्यामध्ये राहिलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जागतिक पर्यटनाचे एक्झिबिशन्स होतात, कॉन्फरन्सेस होतात, त्या ठिकाणी पर्यटन विभाग निश्चितपणाने सहभाग घेत असतो आणि त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सेक्टरचे, म्हणजे कोणी मेडिकल असेल, ऍडव्हेंचर असेल, किंवा टायगर टुरिझम असेल, इको टुरिझम असेल, जंगल सफारीज असतील, बोट असते आपल्या, त्या काय म्हणतो आपण त्याला, समुद्रावर चालणाऱ्या क्रूज बोट असतात, त्या सगळ्यांना घेऊन पर्यटन विभाग त्या बऱ्याच वेळेला सारखा तिथे जात असतो. जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की अंडर द म्हणजे डायनामिक लिडरशिप ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, ऑनरेबल ॲग्रिकल्चरल मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, State Tourism Minister, State Agricultural Minister, and Honorable Principal Secretary, Tourism and Culture, and Directorate of Tourism, Deputy Director Savalkar sir, Directors of Gowde sir, and an entire team of MTDC and Tourism Department is actually taking utmost efforts to bring this agri-tourism policy on the floor, and they have successfully done that. Now it is our turn, as a farmer, it is our turn to come forward and give the support to government by starting agri-tourism to have sustainable income, to sustainable employment and sustainable livelihood. After all, what is the theme of agri-tourism? Why we are actually wanted to do agri-tourism? We wanted to do agri-tourism only to keep farm in the family and family in the farm. शेतकरी शेतात टिकून राहायला पाहिजे आणि शेती शेतकऱ्याच्या घरी टिकून राहिली पाहिजे. पुढच्या पिढीने शेती विकायची कामा नये आणि म्हणून आपल्याला पर्यटनाची जोड कृषीला देता येईल आणि म्हणून आपल्याला त्या कृषी पर्यटनाच्या धोरणामध्ये सामील व्हायचंय, कृषी पर्यटनाच्या चळवळीमध्ये सामील व्हायचंय. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वतीनं मी सावळकर सरांचं, गावडे सरांचं, रिस्पेक्टेड नायर मॅडम सर, नायर मॅडम आणि त्यांच्या एंटायर टीमचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद महाराज. थँक्यू तावरे साहेब, तुम्ही अतिशय छान आज इथं आलात, आपला वेळात वेळ काढून, आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्र पर्यटनच्या वतीने जे काही प्रेक्षक होते त्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आपण माहिती सांगितली. नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन चांगल्या पद्धतीने वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं आजचं हे वेबिनार संपलं. थँक्यू सर, थँक्यू सो मच.